नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर. आज आपण ड्रायफ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इकडे अर्धा लिटर दूध घेतलं. घरात अवेलेबल असले ते ड्रायफ्रूट घेऊन घ्यायचे. इकडे मी कस्टर्ड घेतली 4 टेबलस्पून. ते वेलची आणि पिस्ता या फ्लेवरमध्ये होती म्हणून मी पिस्ते आवर्जून घेतले आजच्या ड्रायफ्रूट कस्टर्डमध्ये. तर गार दुधात मी मिक्स करून घेतली होती पावडर. 4 पोह्याचे टेबलस्पून होते आणि दूध पण थोडं कोमटच होतं, त्याच्यात घालून घेतली. लगेचच गरम करायला ठेवलं मी मंद आचेवर. ते छान असे मधून फिरवत राहायचं, नाहीतर घट्ट होतं व चिपकतं खाली. तेवढ्या तिकडे मी ड्रायफ्रूट छान क्रश करून घेतले होते बारीक. तुमच्या घरात जे पण ड्रायफ्रूट असले ना ते घालायचे. तर मी काजू व पिस्ते घेतले होते आणि इकडे छान मंद आचेवर हे दूध घट्ट होईपर्यंत ड्रायफ्रूट पण आपले रेडी झाले होते. आणि साखर घ्यायची अर्धी वाटी, म्हणजे जेवढी क्वांटिटी किंवा तुम्हाला किती गोड लागतं त्याच्यावरती. तर मी अर्धा लिटर दुधासाठी अर्धी वाटी साखर घातली होती. तर 5-6 मिनिटात फक्त आपलं कस्टर्ड तयार होतं, खूप वेळ नाही लागत. तर 1-2 प्रकारच्या तरी कस्टर्ड पावडर आपण घरात ठेवायच्या, पटकन कामी पडतं. आता उन्हाळा लागला की मुलांचं सारखं त्यांना फ्रीजमधलंच काही ना काही थंड खाऊ वाटतं आणि बाहेरचंही रोज रोज आणायला नको वाटतं. म्हणून कधीतरी 1-2 दिवसांनी 2-4 दिवसांनी आपण फ्रूट कस्टर्ड किंवा ड्रायफ्रूट कस्टर्ड हेही ऑप्शन छान मुलांना बनवून देऊ शकतो. त्यांना फक्त फ्रीजरमध्ये सेट झालेलं वस्तू पाहिजे. ते तुम्ही काही द्या, फक्त चवीला छान पाहिजे, सेट झालेल्या पाहिजे आईस्क्रीमसारख्या. मग ते खूप आवडीने खातात. मग आता प्रत्येक मम्मींचं काम वाढलेलंच असेल की सारखं काही ना काही बनव. तर इकडे मी काजू क्रश केले होते ते घालून घेतले. लगेच जसं पिस्ता क्रश केलेलं तेही घालून घ्यायचे आणि थोडी उकळी आली की लगेच साखर घालायची शेवटी. तर छान लागतं हे खूप. आणि गार होऊ द्यायचं अर्ध्या तासासाठी बाहेर, मग आपण फ्रीजरमध्ये ठेवायचं त्याला. तर थोडं घट्ट झालं की मुलांना छान आईस्क्रीमसारखंही वाटतं, खूप आवडीने खातात ते. तर हे बघा झालं होतं आपलं. तर आता मी अर्धा तास बाहेर राहू दिलं व नंतर फ्रीजरमध्ये ठेवलं सेट होण्यासाठी. तर खूप छान असं आईस्क्रीमसारखं दिसत होतं. आणि तुम्हाला अजून आईस्क्रीमसारखं पाहिजे तर तुम्ही अजून 2-3 तास एक्स्ट्रा ठेवू शकता, म्हणजे छान होतं. वरून आपले ड्रायफ्रूट सजवून घ्यायचे, तर खूप छान दिसत होतं. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.